नमस्कार. मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे यू मॅटरवर. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2024 हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना अगदी आनंदमयी जावो, आरोग्यमय असं जावो, हीच मी देवाकडे प्रार्थना करते. जर का यावर्षी तुम्हाला स्वतःचं YouTube चॅनल उघडायचं असेल, तर त्यासाठी नक्की काय काय गोष्टी करायला हव्यात याविषयी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. सध्या YouTube चॅनल उघडावं अशी अनेक लोकांची इच्छा असते. अनेक लोकांना या प्लॅटफॉर्मवर आपला बेस क्रिएट करायचा असतो. पण त्यासाठी नक्की काय काय करायला लागतं, नक्की स्क्रिप्टिंग कसं करायचं, नक्की विषय कसा शोधून काढायचा हे आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नसतं. आणि म्हणूनच हा आजचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलेले आहे तुमच्यासमोर, जेणेकरून एक बेसिक माहिती तुम्हाला मिळेल की आपलं YouTube चॅनल नक्की कसं उघडायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पुढे चालवायचं कसं, याविषयी एक डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी फक्त एक छोटीशी गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण ते सबस्क्राईब करणं तुम्हाला फुकट आहे, पण मला त्याच्यानी प्रचंड मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. आणखीन एक गोष्ट, इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका. माझा इंस्टाग्राम ID तुम्हाला खालती दिसतोय. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघूया YouTube चॅनल सक्सेसफुली चालवायचं कसं, सुरू कसं करायचं, या सगळ्याविषयी बोलूया. लेट्स गेट स्टार्टेड. बघूया सगळ्यात पहिल्या मुद्द्याकडे, आणि हा मुद्दा माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे खरेपणा. तुम्ही खऱ्या आयुष्यात जसे आहात तसंच तुम्ही तुमच्या YouTube चॅनलवर स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे. आणि जर का तुम्ही असं केलंत ना, तरच तो खरेपणा तुमच्या व्हिडिओजमधनं तुमच्या कॅमेरापर्यंत पोहोचतो आणि तुमच्या कॅमेऱ्यातनं तुमच्या ऑडियन्सबरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता. काही लोकांचा असा मला प्रश्न असतो की त्या YouTube चॅनलवर थोडा वेगळा आवाज काढला तर आम्ही थोडे स्टँड आउट होऊ का? पण याची काहीही गरज नाहीये. लोक तुम्हाला जेव्हा एरवी बाहेर भेटतात तेव्हा त्यांना असंच वाटलं पाहिजे की तुम्ही जसे व्हिडिओमध्ये आहात तसेच खऱ्या आयुष्यात आहात, आणि जर का ही कॉम्प्लिमेंट त्यांनी तुम्हाला दिली तरच खरेपणा किंवा यू आर युअर ऑथेंटिक सेल्फ असं आपण म्हणू शकतो. आणि लक्षात ठेवा, YouTubeवर जर का तुम्हाला लॉंगर रनमध्ये इकडे राहायचं असेल, इथे टिकून राहायचं असेल, तर ऑथेंटिक सेल्फ म्हणजे खरेपणा तुमच्यामध्ये असणं, तुमची खरी पर्सनॅलिटी तुम्ही पोर्ट्रे करणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण लोकांना तो खरेपणा आवडतो आणि त्यांना लगेच कळतं की येस, ही व्यक्ती खरी आहे, ही व्यक्ती अतिशय मनापासून बोलते. त्यामुळे हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. अजिबात कुठलाही खोटा आवाज काढू नका, काहीतरी नाटकी करायला जाऊ नका, जे तुम्ही नाही आहात तसं स्वतःला पोर्ट्रे करायला जाऊ नका. मी म्हटलं त्याप्रमाणे जसे तुम्ही एरवी साध्या आयुष्यात आहात तसंच फक्त तुमच्या स्क्रिप्टिंगवर काम करा, छानपैकी बोला, कम्युनिकेशन्सवर काम करा, कम्युनिकेशन स्किल्सवर, पण खोटेपणा अजिबात करायला जाऊ नका. ती गोष्ट लोकांना लगेच कळते. वळूया मुद्दा क्रमांक 2 कडे, आणि हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादा व्हिडिओ जर का तुम्हाला प्रभावशाली करायचा असेल तर त्यासाठी आपल्या ऑडियन्स बरोबर आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं अतिशय गरजेचं असतं. जर का तुम्ही हा आय कॉन्टॅक्ट मेंटेन करू शकला नाही तर ऑडियन्स पटकन डिस्कनेक्ट होतात, त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो, आणि असं आपल्याला नकोय. आणि हा जो आय कॉन्टॅक्ट आहे तो कसा मेंटेन करायचा हे आता मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ फिल्म करायला बसाल तेव्हा तुमचा लुक हा कॅमेरामध्ये पाहिजे. म्हणजे तुमच्या फोनमध्ये एस्पेशली जर का तुम्ही रेकॉर्ड करत असाल ना, तर ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या डायरेक्ट कॅमेरामध्ये जेव्हा बघून बोलता तेव्हा तो आय कॉन्टॅक्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट लोकांबरोबर होतो. पण जर का तुम्ही स्वतःकडे बघताय, आता मी स्वतःला बघतेय कॅमेरामध्ये, तर तेव्हा तो जो आय कॉन्टॅक्ट आहे तो लोकांबरोबर होणार नाहीये, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे लोक कनेक्ट होऊ शकणार नाहीयेत, आणि म्हणूनच लुक हा कॅमेऱ्यात पाहिजे. ही चूक मी अनेक यूट्यूबर्सच्या बाबतीत झालेली बघते. माझ्या जवळच्या लोकांना मी मेसेज करून खास सांगते की कुठलाही यूट्यूब व्हिडिओ करताना लुक हा कॅमेरामध्ये तुम्ही द्या, म्हणजे तो आय कॉन्टॅक्ट बरोबर ऑडियन्स बरोबर होतो. नाहीतर मी म्हटलं त्याप्रमाणे लोक पटकन डिस्कनेक्ट होतात, कारण तो आय कॉन्टॅक्ट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कोणत्याही व्हिडिओमध्ये. आणि ही चूक जर का तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करत असाल तर तुम्ही अजिबात करू नका. वळूया मुद्दा क्रमांक 3 कडे. काही लोकांना असा प्रश्न असतो की ताई, आम्हाला जर का YouTube चॅनल उघडायचं असेल तर त्यासाठी महागडा कॅमेरा घ्यायला पाहिजे का, महागडे लाईट्स घ्यायला पाहिजेत का? पण असं अजिबात नाहीये.
एकच गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे आणि ती म्हणजे अतिशय दमदार कॉन्टेंट. तुमच्याकडे जो विषय तुम्ही मांडताय तो अतिशय दमदार असला पाहिजे. जर का ही गोष्ट तुमच्याकडे असेल तर प्रोडक्शन क्वालिटी थोडीशी 19-20 असली तरी सुद्धा लोकांना चालतं. कारण टेक अवे जर का अतिशय स्ट्रॉंग असेल, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असा तुम्ही काही करत असाल, चांगला करत असाल, तर डेफिनेटली लोकं ॲप्रिशिएट करणार आहेत. जास्त त्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा की मी किती महाग कॅमेरा घेतेय, मी किती लाईट्स घेतेय, मग त्यासाठी आपण भरपूर खर्च करून बसतो. मी नक्की सांगेन की हळू पावलं टाका. एकदम अजिबात खर्च करण्याच्या फंदात पडू नका. जर का तुमच्याकडे एक डिसेंट कॅमेरा असेल, चांगला लाईट येईल, नॅचरल लाईट येईल, एखादी खिडकी वगैरे अशी बघा. प्लेन बॅकग्राऊंड तुम्ही घेतले तरी सुद्धा काहीही हरकत नाही. पण तुमच्या कॉन्टेंटवर काम करा. जास्तीत जास्त चांगला व्हिडिओ, चांगल्या कॉन्टेंटचा व्हिडिओ तुम्ही प्रेक्षकांना कसा देऊ शकाल ते बघा. लोकांना काहीतरी टेक अवे हवा, म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांना काहीतरी त्यातनं घेता आलं पाहिजे असा एखादा व्हिडिओ क्रिएट करा. ती तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. व्हिडिओ क्रिएट करताना अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की तुमचे मुद्दे ना हे क्रिस्प पाहिजेत. क्रिस्प म्हणजे काय, छोटूसे पाहिजेत, इफेक्टिव्ह पाहिजेत. काही लोकांना सवय असते फापट पसारा लावत बसायचा आणि मग प्रेक्षकांना नक्की कळतच नाही की एवढं सगळं बोलली पण त्याचा अर्थ नक्की काय होता, आम्ही यातनं टेकअवे काय घ्यायचा. तर असं करू नका. अगदी दमदार छोटे मुद्दे तुम्ही मांडा जे लोकांना पटकन समजतील, त्यातनं टेकअवे असेल आणि अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ हा छोटा असला तरी सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह होईल. आणि ही गोष्ट तुमच्याकडे जर का असेल ना तर महाग कॅमेरा नसला तरी सुद्धा तुम्ही छान चॅनल तुमचं एस्टॅब्लिश करू शकता. आणि मग हळूहळू तुमचा चॅनलवर जाऊन बसला, त्यातनं पैसे यायला लागले की मग तुम्ही या सगळ्या महाग गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी म्हटलं त्याप्रमाणे हळूहळू सावध पावलं टाका. अगदी आधी मोठमोठी इन्स्ट्रुमेंट्स घ्यायची आणि कुठे चॅनलचा काही पत्ता नाही, कंटेंटचा काही पत्ता नाही, तर तसं करू नका. छानपैकी कॉन्टेंट दमदार क्रिएट करा आणि मग या बाकी गोष्टींवर तुम्ही फोकस करू शकता. वळूया मुद्दा क्रमांक 4 कडे. निदान पहिला वर्षभर तरी सबस्क्रायबर किती होत आहेत, किती व्ह्यूज होत आहेत याकडे फारसं लक्ष देऊ नका. एक लक्षात ठेवा, यूट्यूब चॅनेल हे हळू वाढत असतं. अचानक व्हायरल झालेत असे फार कमी यूट्यूबर असतात. पण जर का तुमचं चॅनेल खूप मेहनत करून सुद्धा व्हायरल होत नसेल, तुम्हाला वाटतंय मला डिझर्व करतेय मी, तितके व्ह्यूज जर का येत नसतील, तर एक लक्षात ठेवा, आज यूट्यूबवर प्रचंड कॉम्पिटिशन झालेली आहे. इतके क्रिएटर्स आज यूट्यूबवर आहेत की लोकांना सुद्धा प्रचंड ऑप्शन्स आहेत आणि त्यामुळे तुमचं कॉन्टेंट सगळ्यांपर्यंत पोचायला, ते सगळ्यांना आवडायला आणि त्याचा फीडबॅक तुमच्यापर्यंत यायला एक कन्सिडरेबल वेळ हा द्यावाच लागणार आहे आजच्या जगात तरी. आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगते की जर का पहिल्या वर्षभरात तुमची तेवढी चॅनल ग्रोथ होत नसेल, तुम्हाला वाटतंय व्ह्यूज येत नसतील, तर डिमोटिवेट होऊ नका. थोडीशी स्लो प्रोसेस आहे, पण इन द लॉंगर रन एकदा तुमचं चॅनल एस्टॅब्लिश झालं की ते परमनंटली छानपैकी एस्टॅब्लिश होऊन जाणार आहे. त्यामुळे त्या दिवसाची थोडीशी वाट बघा आणि तुमच्या कॉन्टेंटवर चांगल्या काम करत राहा, कारण तो एकमेव राजमार्ग आहे चांगले सबस्क्रायबर्स मिळवण्याचा किंवा चांगले व्ह्यूज मिळवण्याचा. आणि म्हणूनच मी 100% सांगेन की 1 वर्ष पहिले आपल्याला डिमोटिवेट न होता कॉन्टेंट देत राहायचं आहे. अजिबात सबस्क्रायबर्स कमी आहेत किंवा व्ह्यूज कमी आहेत म्हणून स्वतःला कुठेही कमी लेखायचं नाहीये. काम करत राहायचं आहे आणि डेफिनेटली मी गॅरंटी देते एक दिवस तुमचं चॅनल मोठं झालेलं तुम्ही स्वतः बघणार आहात. बघूया पुढच्या मुद्द्याकडे. सुरुवातीचे काही महिने तरी यूट्यूब हा प्लॅन बी म्हणून ठेवायचा आहे. काही लोकांच्या मनात प्रश्न असेल की ताई आम्ही असलेली नोकरी, असलेलं शिक्षण सोडून फुल टाइम यूट्यूबमध्ये उडी मारू का? तर जे उत्तर मी माझ्या अगदी जवळच्या लोकांना देते तेच मी आज तुम्हाला सुद्धा देणार आहे की तुमच्या शिक्षणाला रिप्लेसमेंट असू शकत नाही. शिक्षण हे मॅन्डेटरी आहे आणि तुम्हाला वाटत असेल की ताई आम्ही तर काहीतरी वेगळंच शिक्षण घेतोय ज्याचा यूट्यूब आणि कॉन्टेंट क्रिएशनशी काही संबंध नाहीये, तर मग आम्ही काय करू शिकून? पण एक लक्षात ठेवा, कोणतंही शिक्षण हे वाया जात नाही. त्याच्यातनं आलेली जी मॅच्युरिटी असते, त्यातनं आलेला जो शहाणपणा असतो, या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्या यूट्यूबमध्ये आपण करू शकतो. त्यामुळे शिक्षणाला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे अजिबात कुठलाही ऑप्शन नाही आहे. आणि तुम्हाला जर का फुल टाइम यूट्यूब करायचं असेल तर असलेली नोकरी सोडण्याची चूक आधी करू नका. काही लोकांना असा प्रश्न असतो की आम्ही अगदी उडी मारू का त्यात? 100% मारा. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की येस आता माझा चॅनल एस्टॅब्लिश झालेला आहे,
तेव्हा अगदी मारा. पण जोपर्यंत तुम्हाला तो कॉन्फिडन्स येत नाहीये, तोपर्यंत YouTube हा तुमचा प्लॅन बी असला पाहिजे आणि तुमची असलेली नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात तुम्ही आधी YouTubeचं कंटेंट क्रिएशन करा. एकदा का तुम्हाला कळलं, की येस मला ते खूप छान जमतंय आणि मला कॉन्फिडन्स आहे, की आता मला यातनं छानपैकी पैसा मिळणार आहे. कारण ती सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते. आपण फेमवर आपलं पोट भरू शकत नाही. त्यामुळे ती सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे एकदा तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला, की डेफिनेटली YouTube हा तुमचा प्लॅन ए करा. पण तोपर्यंत तरी त्याला प्लॅन बी म्हणून ट्रीट करा आणि बाकी सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्हाला सुरुवातीचे काही महिने तरी YouTube करायचं आहे. वळूया पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. YouTubeवर नक्की इन्कम येतं कसं? तर YouTubeचं इन्कम हे 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर अवलंबून असतं. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला किती व्ह्यूज येत आहेत त्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही एखादं ब्रँड कोलॅबोरेशन करत असाल तर त्याकडून पण त्या ब्रँडकडून तुम्हाला आलेला पैसा हे सुद्धा तुमचं इन्कम असतं. आता अगदी प्रांजळपणे सांगायचं तर YouTubeवर येणारे जे व्ह्यूज असतात त्याचं जे इन्कम तुम्ही जर का पकडलं तर ते अगदी कमी असतं किंवा ज्याला आपण पीनट्स म्हणतो असं असतं. YouTubeचा मेजर इन्कम तुम्हाला जर का पाहिजे असेल तर ते ब्रँड कोलॅबोरेशन्समधनंच येतं. आता तुम्हाला प्रश्न असेल की हे ब्रँड्स आपल्याला अप्रोच कसे करतात? तर आपल्याला कुठेही जायची गरज नसते. आपली लाईन फक्त आपण मोठी करायची, आपल्या चॅनेलवर आपण काम करायचं, आपल्या कॉन्टेंटवर काम करायचं आणि हळूहळू ब्रँड्स तुम्हाला अप्रोच होतील. आता माझा पर्सनल अनुभव सांगायचा तर आजपर्यंत मी एकही ब्रँड कोलॅबोरेशन केलं नाहीये. मला अनेक ब्रँड्सनी अप्रोच केलेला आहे. पण एखाद्या ब्रँडला प्रमोट करण्यासाठी मला माहिती नाही, मला अतिशय त्या ब्रँडच्या प्रेमात पडावं लागतं. मला त्या ब्रँड तो जे त्याचा प्रॉडक्ट आहे त्याच्या प्रेमात पडावं लागतं आणि असं आत्तापर्यंत फारसं कधी झालेलं नाहीये आणि त्यामुळे मी कोणतंही कोलॅबोरेशन तुमच्यापर्यंत घेऊन आलेले नाहीये. मे बी ही गोष्ट इन फ्युचर बदलेल सुद्धा. एखादं प्रॉडक्ट मला अतिशय आवडलं तर त्याचा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नक्की मी करीन. पण आत्ता तुर्तास तरी मी कुठलाही केलेला नाही आत्तापर्यंत. पण हे जे 2 मुद्दे आहेत ते आता मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते, की YouTubeचं इन्कम हे मेनली या 2 गोष्टींवर अवलंबून असतं. जास्तीत जास्त इन्कम हे ब्रँड्सकडून येतं आणि ब्रँड्स मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला उठून कुठेही जायची गरज नाही. चांगल्या कॉन्टेंटवर काम करा. ब्रँड्स शोधत तुमच्यापर्यंत तुम्हाला येणारच आहेत. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. सुरुवातीचे काही दिवस तरी तुमचे व्हिडिओ तुम्ही स्वतः एडिट करा. त्याचे थंबनेल सुद्धा तुम्ही स्वतः एडिट करा. कोणत्याही व्हिडिओचा थंबनेल हा त्या व्हिडिओचा USP असतो. कारण थंबनेल बघून लोक त्या व्हिडिओवर क्लिक करत असतात. त्यामुळे तुमच्या थंबनेलमधनं तुमच्या व्हिडिओचा विषय अगदी क्लिअर झाला पाहिजे. ठळक अक्षरात तुमचं थंबनेल असलं पाहिजे. आणि स्वतःचे व्हिडिओ स्वतः एडिट करा असं मी का म्हणते याचं सुद्धा कारण आता मी तुम्हाला समजवते. मी जेव्हा माझं चॅनेल सुरुवातीला स्टार्ट केलं होतं तेव्हा काही दिवस पहिले मी एडिटरकडे द्यायचे व्हिडिओ एडिट करायला. पण मग हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की नक्की ह्या व्हिडिओमध्ये काय गोष्ट पाहिजे, कुठच्या पॉइंटला कट केलं पाहिजे, कुठच्या पॉइंटला काय जर का काही पिक्चर्स ॲड करायचे असतील, काही ॲनिमेशन्स ॲड करायचे असतील तर ते माहीत असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे मी स्वतः आहे. कारण मी तो व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. त्यामुळे नक्की एडिटिंग कसं असलं पाहिजे हे माझ्या व्यतिरिक्त कुणीच इतकं छान सांगू शकणार नाहीये. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना सांगेन की जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ क्रिएट करता आणि तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करायचा असतो तर त्याचं एडिटिंग सुद्धा तुम्ही स्वतः करा. कारण मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्यापेक्षा कॉन्टेंट क्रिएटर म्हणून कुणीही बाजूची व्यक्ती, दुसरी व्यक्ती, एडिटर नक्की त्याप्रमाणे एडिट करू शकत नाही तो व्हिडिओ. अर्थात एखाद्या एडिटरबरोबर तुमचा छान रॅपो असेल, त्या व्यक्तीला तुम्ही पूर्ण माहीत असाल तर गोष्ट वेगळी आहे. पण तरीसुद्धा मी नक्की सांगेन की आधी एडिटरकडे पैसे घालवण्यापेक्षा स्वतःचे व्हिडिओ स्वतः एडिट करा. अगदी सोपी ॲप्स असतात ती डाउनलोड करा. त्याचे ट्युटोरियल्स YouTubeवर अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे त्या ॲपवर तुम्ही छानपैकी तुमचे छोटे व्हिडिओ एडिट करा आणि मग ते तुम्ही अपलोड करा. असं केल्याने काय होतं, आपल्या पूर्ण चॅनेलचा कंट्रोल पूर्णपणे आपल्या हातात राहतो. आज मी माझ्या व्हिडिओचं लेखन, शूटिंग, एडिटिंग, अपलोड सगळं मी एकटी करते आणि त्यामुळे माझ्या चॅनेलवर 100% कंट्रोल आहे. मला माहिती आहे नक्की माझ्या चॅनेलवर काय चाललेलं आहे आणि हा जो कंट्रोल आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच तुमचे थंबनेल्स आणि तुमचे व्हिडिओज हे स्वतः एडिट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आधी एडिटिंग शिकणं गरजेचं आहे.
आता मी तुम्हाला व्हिडिओचं स्क्रिप्टिंग नक्की कसं करायचं याचं अगदी सोपं फॉर्मॅट एक देऊन ठेवणार आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही कोणत्याही विषयाचं स्क्रिप्ट बसवा आणि त्याच्यावर व्हिडिओ करा. व्हिडिओ 3 भागांमध्ये डिवायडेड असतो. सगळ्यात पहिला भाग म्हणजे व्हिडिओचं इंट्रोडक्शन. नक्की हा व्हिडिओ कशा बाबतीत आहे हे तुम्ही याच्यात सांगता. या व्हिडिओची आज समाजाला गरज का आहे, का मी हा व्हिडिओ करतेय, त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे आणि त्या व्हिडिओबद्दल थोडंसं हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये बोलू शकता. त्याच्यानंतर असतं मेन व्हिडिओची बॉडी. त्यामध्ये आता तुम्ही एखादा जर का स्किन केअर विषयी व्हिडिओ करत असाल तर त्या स्किन केअरमध्ये तुम्ही नक्की काय काय करता, नक्की प्रोसिजर कशी असते. मग जर का तुम्ही फायनान्स विषयी बोलत असाल किंवा तुमचा जो काही निश तुम्ही निवडला असाल त्या व्हिडिओ विषयीची सगळी माहिती तुम्ही या मधल्या भागात देता. आणि तिसरा भाग असतो आउट्रो. म्हणजे त्याच्यात तुम्ही सांगता की आज आपण ह्या विषयी व्हिडिओ केला आहे. एक छोटीशी तुम्ही रिव्हिजन करू शकता की हे 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 मुद्दे आज मी मांडलेले आहेत आणि मग जाता जाता सांगायचं की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा त्या काही गोष्टी तुमच्या आउट्रोमध्ये येतात. या फॉर्मॅटमध्ये जगातला कोणताही व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता. तुम्हाला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. इंट्रोडक्शन, मेन बॉडी, आउट्रो या 3 सेक्शन्समध्ये तुम्ही तुमचं स्क्रिप्टिंग करा आणि तुम्ही बघाल की तुमचा कुठलाही व्हिडिओ हा छान प्रकारे फॉर्मॅटमध्ये आलेला असेल, फापट पसारा नसेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही व्हिडिओ साधारण 15 ते 20 मिनिटाच्या मॅक्झिमम टाईम लिमिटमध्ये ठेवा. कारण कोणत्याही माणसाचा अटेन्शन स्पॅन हा 20 मिनिटाच्या जास्त नसतो. मग कदाचित व्हिडिओ पूर्ण बघितला जात नाही. त्यामुळे आधी मी मुद्द्यामध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे मुद्दे क्रिस्प ठेवा, छोटेसे ठेवा. 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ करा आणि मी सांगितलेल्या या 3 फॉर्मॅटमध्ये तुमचं स्क्रिप्टिंग बसवा आणि तुम्ही बघाल की कोणत्याही विषयावरचा व्हिडिओ अतिशय इफेक्टिव्हली तुम्ही प्रेझेंट करू शकता. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट जी कॉन्टेंट क्रिएटर्ससाठी अतिशय महत्त्वाची आजच्या जगात तरी ठरणार आहे ती म्हणजे यूट्यूब शॉर्ट्स. यूट्यूब शॉर्ट्स हे जर का तुम्हाला चॅनल तुमचा ग्रो करायचं असेल तर एकदम राजमार्ग आहे किंवा अगदी इझी पद्धत आहे तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी. असं मी का म्हणते, कारण यूट्यूब शॉर्ट्स शूट आणि क्रिएट करायला त्या मनानं थोडासा कमी वेळ लागतो. म्हणजे जेवढा व्हिडिओ तुम्हाला एक फुल फॉर्मॅटेड लॉंग फॉर्म व्हिडिओ करायला लागेल तेवढी मेहनत तुम्हाला कदाचित शॉर्ट्ससाठी करावी लागणार नाही. आणि शॉर्ट्स हे पटकन व्हायरल होतात, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तरी जेव्हा तुमचं चॅनल नवीन असतं तेव्हा शॉर्ट्सवर विशेष फोकस करा. तुम्ही 10 डेज रोज शॉर्ट्स मी टाकणार आहे अशी काहीतरी सिरीज क्रिएट करू शकता किंवा 10 डेज ऑफ स्किन केअर किंवा 10 डेज ऑफ तुमचा जो काही निश असेल असं काहीतरी एक चॅलेंज करू शकता की आता मी बाबा 10 दिवस पुढचे रोज व्हिडिओ रोज टाकणार आहे वगैरे. अशी काहीतरी एक सिरीज तुम्ही तुमची तयार करू शकता आणि या प्रकारे तुम्ही बघाल की तुमचं चॅनल पटापट व्हायरल व्हायला यूट्यूब शॉर्ट्स खूप मदत करतील. आणि म्हणून मी माझ्या सगळ्या क्रिएटर्सना सांगेन की तुम्ही जर का तुमचं चॅनल ग्रो करू इच्छिता, तुमचं चॅनल फेअरली नवीन असेल तर आधी लॉंग फॉर्मॅटवर अगदी फोकस करण्यापेक्षा आधी शॉर्ट्सवर फोकस करा. जास्त फोकस त्याच्यावर ठेवा आणि तुम्ही बघाल की तुमचं चॅनल हे जास्त रेटनी व्हायरल होईल आणि ते ग्रो व्हायला सुद्धा खूप मदत करतील यूट्यूब शॉर्ट्स. आणि आता वळूया व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे. यूट्यूब करत असताना लक्षात ठेवायचं आहे सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सनी की त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला आयुष्य जगायचं आहे. अनेकदा आपलं काय होतं की काहीही छान गोष्ट आपण विटनेस केली, एखादा छान काहीतरी निसर्गात आपण गेलो किंवा अजून कुठे गेलो, काही एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये गेलो की आपली सगळ्यात पहिली इन्स्टिंक्ट एक यूट्यूबर म्हणून असते की आता मला याचा एक शॉर्ट्स व्हिडिओ करायचा आणि अपलोड करायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असं करताना तेव्हा त्या ॲक्च्युअल इन्सिडेंट्सची तुम्ही मजा काहीही घेत नाही आहात. तुमचा सगळा फोकस असतो की मला ही गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करायची आहे आणि त्यामुळे हळूहळू खऱ्या आयुष्यात पासून तुम्ही डिस्कनेक्ट होता आणि ही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. यूट्यूब व्यतिरिक्त सुद्धा आपलं एक आयुष्य आहे जे आपलं प्रायव्हेट आहे आणि जे तुम्ही छानपैकी त्या क्षणाचा सुद्धा आनंद घ्यायला शिका. सगळ्या गोष्टी यूट्यूबवर टाकण्याच्या नादात आपण अनेकदा ते जे क्षण असतात ते मिस करतो, त्याचा आनंद कुठेतरी आपण घेत नाही आणि सगळं सोशल मीडियावर पोस्ट करायचं आहे त्या नादात समोर असलेली एखादी छान डिश आपण त्याचा आनंद घेऊ शकत नाही, समोर असलेला सुंदर निसर्ग आपण बघू शकत नाही कारण आपल्याला त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे असतात. त्यामुळे ही गोष्ट अगदी प्रकर्षाने टाळा. तुम्ही जर का कॉन्टेंट क्रिएटर असाल
तर सगळ्याच गोष्टी पोस्ट केल्याच पाहिजेत असं काही नाही. तुमचं एक प्रायव्हेट आयुष्य सुद्धा असू द्या आणि खऱ्या क्षणांची मजा सुद्धा तितकीच घ्या जितकं तुम्ही रेकॉर्ड करून त्याला ॲप्रिसिएशन मिळाल्यानंतर तुम्हाला जितका आनंद होतो त्याची मजा घ्याल. मला वाटतंय बऱ्यापैकी मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला जर का चॅनल सुरू करण्याविषयी काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी त्याची सुद्धा उत्तरं नक्की देईन. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्या, जास्तीत जास्त खुश राहा, आनंदी राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.